वचन जे प्रकाश मार्गावर, वचन जे प्रकाश मार्गावर. ख्रिस्तामधील प्रियांनो, सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. यहोवाची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. प्रभूंच्या प्रभूची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. आजवर चालविले स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. आजवर चालविले स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. पुढेही चालविणार स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. त्याची दया सनातन आहे. यहोवाची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. प्रभूंच्या प्रभूची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. आजवर सांभाळिले स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. आजवर सांभाळिले स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. पुढेही सांभाळणार स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. त्याची दया सनातन आहे. यहोवाची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. प्रभूंच्या प्रभूची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. आजच्या मननाकरिता देवाचे वचन असे. इतिहासाचे दुसरे पुस्तक याचा 35वा अध्याय 1 पासून 6 पर्यंतची वचने आपण श्रवण करूयात. दुसरे इतिहास 35 1 ते 6. योशिया वलांडण सण पाळतो. योशियाने परमेश्वराप्रित्यर्थ यरुशलेमेत वलांडण सण पाळिला. पहिल्या महिन्याच्या चतुर्दशीस वलांडणाचा यज्ञपशु मारिला. त्याने याजकांच्या सेवेचा क्रम लावून दिला आणि परमेश्वराच्या मंदिरात सेवा करण्यास त्यास प्रोत्साहन दिले. जे लेवी सर्व इस्रायल लोकांस शिकवित असत व परमेश्वराप्रित्यर्थ पवित्र झाले होते, त्यास त्याने सांगितले की इस्रायलांचा राजा दावीद याचा पुत्र शल्मोन याने बांधिलेल्या मंदिरात पवित्र कोष ठेवा. तुम्हास आपल्या खांद्यावर बोजा वागविण्याची इतपर जरुरी नाही. तर आता तुम्ही आपला देव परमेश्वर व त्याची प्रजा इस्रायल यांची सेवा करा. इस्रायलांचा राजा दावीद व त्याचा पुत्र शल्मोन या दोघांनी लिहून ठेवलेल्या विधीस अनुसरून आपल्या पितृकुळांप्रमाणे आपापल्या क्रमानुसार सेवा करण्यास सिद्ध व्हा. जे तुमचे भाऊबंद आहेत त्यांच्या पितृकुळांच्या विभागाप्रमाणे पवित्र स्थानी तुम्ही उभे राहा. म्हणजे त्यांच्या एकेका भागाप्रित्यर्थ लेव्यांच्या पितृकुळांतील एकेका भागाने सेवा करावी. वलांडणाचा यज्ञ पशु मारा, आपणास पवित्र करा आणि मोशेच्या द्वारे सांगितलेल्या परमेश्वराच्या वचनानुसार वागावयास आपल्या बांधवास सिद्ध करा. प्रभू परमेश्वर या वचनाद्वारे आजचा आपला दिवस आशीर्वादित करो. विश्ववाणीच्या आमच्या सर्व श्रोत्यांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सप्रेम सलाम. प्रियांनो, जी वचने आपणासमोर वाचण्यात आलेली आहे दुसरा इतिहास याचा 35वा अध्याय आणि यामधील काही वचनं जी या ठिकाणी आम्ही पाहतो, या वचनामध्ये योशिया राजा जो आहे त्याबद्दल येथे सांगितलेलं आहे असं आम्हाला आढळून येतं. आम्ही पाहतो की इस्रायलचे जे 2 भाग झालेले आहेत, ज्यामध्ये एका भागामध्ये इस्रायल जे राज्य करत होतं, इस्रायलचे राजे जे राज्य करत होते, आणि दुसऱ्या भागामध्ये यहुदा म्हणजे जे दाविदाचं जे घराणं होतं की ज्या घराण्याला परमेश्वराने हा आशीर्वाद दिलेला आहे की तुझ्या राज्याचा वंश
कधी खुंटणार नाही. आणि म्हणून यहुदा जे राष्ट्र होते त्या यहुद्या राष्ट्रामधून आलेला हा योशिया जो आहे याची कारकिर्दी या ठिकाणी आम्हाला दिसून येत आहे. हा केवळ 8 वर्षाचा असताना तो यरुशलेममध्ये राज्य करू लागला आणि जवळजवळ 31 वर्ष त्यांनी राज्य केलेलं आहे. अगदी आपल्या खूप लहानपणापासून त्यांनी त्याच्या सेवा कार्याला सुरुवात केलेली आहे. परंतु जर आम्ही त्याचे वडील जे आहेत त्यांच्या संदर्भामध्ये आणि त्याचे आजोबा जे आहेत मनस्से यांच्या संदर्भामध्ये जर आम्ही पाहिलं तर अत्यंत दुष्ट असे त्यांनी वृत्त केलेलं आहे. एवढंच नाही, परंतु दुसरे राज्य 22वा अध्याय यामध्ये जर आम्ही पाहिलं तर त्यामध्ये आम्हाला असं दिसून येतं की मनस्से जो आहे त्याने जी अशेरा मूर्ती जी आहे ती परमेश्वराच्या मंदिरामध्ये ठेवलेली आहे असं आम्हाला दिसून येतं. आणि त्यामुळे परमेश्वराचा एक मोठा कोप या लोकांवरती जो आहे तो आम्हाला दिसून येत आहे. परंतु ज्यावेळेस योशिया राजाकडे आम्ही पाहतो त्यावेळेस हा राजा एक चांगला राजा म्हणून तो गणला गेला. आपले वडील आणि आपले आजोबा आणि आपल्या लोकांच्या द्वारे ज्या गोष्टी पवित्र मंदिरामध्ये ज्या घडलेल्या आहेत किंवा ज्या मंदिराच्या आजूबाजूला ज्या घडलेल्या आहेत त्या सर्व त्यांनी नष्ट केलेल्या आहे. आणि एवढंच नाही, परंतु उत्तम प्रकारच्या ज्या गोष्टी त्यांनी त्याच्या लोकांसाठी यहुदा लोकांसाठी ज्या केलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये आम्हाला योशिया राजाची कारकिर्दी दिसून येते. आणि एवढंच नाही तर अनेक वर्षाच्या नंतर प्रथमतः त्याने वलांडण सण आपल्या लोकांना पाळायला सांगितलेला आहे आणि वलांडण सणाची तयारी त्यांनी केलेली आहे. आणि त्याच प्रकारे जे लेवी लोक जे आहे त्या लेवी लोकांना त्यांनी पुन्हा एकदा एकत्रित करून त्यांनी परमेश्वराच्या मंदिरामध्ये त्यांना जाण्यासाठी सांगितलेलं आहे. आणि जे कोष ते खांद्यावरती घेऊन इतरत्र ते जे वाहत होते त्यासाठी योशिया राजाने त्यांना सांगितलेलं आहे की हा कोष जो आहे तुम्ही त्या मंदिरामध्ये तुम्ही ठेवा. आणि सर्वांनी देवाची सेवा कार्य करण्यासाठी ही मंदिराची सेवा कार्य करण्यासाठी मंदिराची झाली पडझड जी आहे ती त्याने दुरुस्त केली. आणि या मंदिरामध्ये पुन्हा एकदा त्याच्या लोकांना येण्यासाठी जी मोठी संधी मिळालेली आहे. आणि केवळ एवढंच नव्हे, परंतु इस्रायलसाठी जो महत्वाचा जो सण त्यांचा वलांडणाचा जो सण होता की जो अनेक वर्षापर्यंत हे लोक विसरलेले होते त्यांच्या कारकिर्दीमध्ये किंवा त्यांच्या पातकांमुळे ते पाहू शकले नव्हते, तो वलांडणाच्या सणाची पुनर्स्थापना पुन्हा एकदा त्यांनी केलेली आहे. आणि म्हणून योशिया राजा जो आहे हा यहुदाचा एक चांगला राजा म्हणून गणला गेलेला आहे आणि ज्याच्याद्वारे परमेश्वराने इतर सर्व लोकांना यहुदाच्या सर्व लोकांना आशीर्वादित केलेलं आहे असं देवाचं वचन आम्हाला सांगतं. आणि खरंच प्रियांनो, अनेक वेळेस आम्ही पाहतो की आम्ही ज्या ठिकाणाहून आम्ही आलेलो आहोत, कदाचित आमचे पूर्वज जे असतील, आमचे आई वडील, आमचे आजोबा, आमचे पणजोबा या लोकांच्या द्वारे जर काही पातक झालेले असतील तर पुन्हा एकदा आम्हाला आमचं स्वतःचं जीवन उभारण्याची आम्हाला गरज आहे. आणि प्रभू करो आणि तुम्हा प्रत्येकांना एक नवा जोम देऊ की ज्याच्याद्वारे आम्ही पुढे जाऊन देवाचं राज्य वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करूया. प्रार्थना करू. प्रिय प्रभू, आम्ही प्रार्थना करतो दे बापा प्रभू की पुन्हा एकदा दे बापा प्रभू योशिया राजासारखं दे बापा प्रभू तू आम्हाला सहाय्य कर, अनुग्रहपूर्व दे बापा प्रभू. अत्यंत लहान वयामध्ये असताना दे बापा प्रभू त्यांनी तुझ्या सेवा कार्याची जी सुरुवात त्यांनी केलेली आहे आणि त्यामुळे जे त्याला आशीर्वाद मिळालेले ते आम्ही पाहिलेलं आहेत. आणि म्हणून आमच्याही जीवनामध्ये प्रिय पवित्र बापा प्रभू की आमच्या इतर कुटुंबाने आमच्या लोकांनी काही पातकं केली असेल दे बापा, तर ते सर्व दे बापा प्रभू तुझ्या समोर आम्ही आणून त्याची क्षमा मागून आम्ही आमच्या जीवनामध्ये एक नवीन कार्याची सुरुवात करावी यासाठी आम्हा प्रत्येकांचं सहाय्य कर. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. सामर्थ्यवान तो स्तुती करा त्याची दया सनातन आहे. सर्वज्ञ आहे तो स्तुती करा त्याची दया सनातन आहे. त्याची दया सनातन आहे. यहोवाची स्तुती करा त्याची दया सनातन आहे. प्रभूंच्या प्रभूची स्तुती करा त्याची दया सनातन आहे. त्याची दया सनातन आहे. आणि तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल ते सर्व तुम्हास मिळेल. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर
प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.